दोन नवरा बायको होते आणि नवरा जरा रागीटच बरं का, आणि त्या बायकोला सारखा काही नाही काहीतरी टोचत असायचं. असं नाही झालं, तसं नाही झालं, तसं नाही झालं. तर काही काही माणसं इतकी विचित्र असतात ना की त्यांना सतत ती खोड काढल्याशिवाय जमतच नाही. महाविचित्र माणसं बरं का. टेबलावर ठेवला तर म्हणतील टेबलावर का दिला, हातात दिला तर म्हणतील हां टेबलावर ठेवा, गरम दिला तर म्हणतील गरम का दिला, गार दिला तर म्हणतील पाणी ओतून आणा. त्यांची चूक नाही, देवाने स्वभाव तसा घडलेला असतो. तसं एक जोडपं होतं, काही थोडं त्या बाईकडून चुकलं की बाग नेट वाग, नेट वाग, नीट नाही वागलीस तर मी कृष्ण होईन. नका असं नका करू, असं नका करू, असं नका करू. अहो कृष्णाचं बरं होतं. असं कसं झालं. मग एक दिवस तिला कोणीतरी सांगितलं फार मोठी प्रवचनं चालू आहे तिथे. आली आमच्या प्रवचनाला, तिला बरं वाटलं. मग आम्ही बसलो होतो तिथे, आली म्हणले महाराज अशी अशी अडचण आहे. मग तिला मी कान मंत्र दिलाय. घरी गेल्याबरोबर तिला जे कान मंत्र दिला होता आणि जो विधी दिला होता, घरी गेल्याबरोबर तिने काही नाही स्वयंपाक काही केला नाही, तंगड्या पसरून टीव्ही लावून बसली. काय सगळ्या बायकांना बरं वाटतंय, आनंद वाटला, आनंद झाला सगळ्याला. आनंद रे विठोबा झाला माझ्या मनी. टीव्ही लावून तंगड्या बिंगड्या पसरून अगदी मस्त पैकी आल्या का लक्षात. आणि चांगला शिरा बिरा केला तिने त्या बाईने, आणि फक्त एवढाच केला. आणि अशी केशर विशर घालून पिस्ते विस्ते बदाम असे खात बसले. तितक्या त्याने दार वाजवलं, उघडाय या, ये तुला आता उघडा करते, ये ये, रोज मला त्रास देतो, पिडला तर ये तू आतमध्ये, बघ तुला काय करते ते. शिरा खाते, लाज वाटत नाही का म्हणला. संध्याकाळची वेळ तंगड्यापासून खात बसले. नाही म्हणले मग काय तुम्हीच खाऊन प्यावून काय मी काय 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 मक्ता घेतलाय काय, माझ्या बापाने 4 लाख हुंडा दिलाय. त्याला कळे ना हे काय भानगड आहे. एकदम आलं की करणारी एकदम फिरली, काय भानगड आहे. त्यालाही काही कळे नाही की हे काय झालं. एकदम झालं बाबा, कोणाशी बोलतोय, तोंड फोडीन. इतके दिवस हात उगारला नाही म्हणून तुम्हाला तुमची शक्ती वाटली. मी जर हात धरला ना तर अवघड होईल दुसऱ्याचा. पॉज मोठा गमतीचा आहे ना मधला. हात धरला तर काय होईल, आवाज चढवायचा नाही म्हणला मी कृष्ण होईल. हे बघा पुन्हा पुन्हा बोलू नका. मी सुद्धा ठरवलंय, तुम्ही ज्या दिवशी कृष्ण व्हाल त्या दिवशी मी द्रौपदी होणार आहे. ज्यांना अन्नदान करायचंय त्यांनी 50 पोती भरावीत. ज्यांना महिन्याचा कोटा भरायचा आहे त्यांनी 2 किलो घरी घेऊन जावेत. माझं बोलणं लक्षात घ्या. संत हे जगाला ज्ञान वाटण्याकरता आलेले आहेत, त्यांची गोष्ट निराळी आहे. सामान्य माणसाला आपल्या पुरता परमार्थ आहे आणि तोच मजेशीर आहे, तोच कौतुकाचा आहे. म्हणून लाज सांड निर्लज्ज करिता हरी कीर्तन, चारी मुक्ती चरणवर्दिती. निर्लज्ज होऊन हरी कीर्तन केल्यानंतर, हो तुकाराम महाराज निर्लज्ज झाले. म्हणून जग काय म्हटलं याचा विचार केला नाही. आपल्याला पावलोपावली जग काय म्हणेल याचा विचार करावा लागतो. लागतो ना, जरूर लागतो.
कपडे घालताना, रस्त्याने चालताना, कुणाशी बोलताना प्रत्येक गोष्टीला आपल्याला विचार करावा लागतो. जग काय म्हणेल. तुकाराम महाराजांनी जग काय म्हणेल याचा जर विचार केला असता तर एवढे प्रसंगी त्यांच्या अंगावर आले नसते. आणि पुढे सांगतो, एवढे मोठे महात्मे कळसही झाले नसते. पण तेवढी ताकद लागते. येशू ख्रिस्तानी पायामध्ये खिळे ठोकून घेतले आणि कोट्यावधी लोक जगभर त्याचे अनुयायी झाले. तुम्हाला बसताना खुर्चीला जरा इकडे तिकडे झालं तरी म्हणता, जरा ती खुर्ची बदलायला सांगा. किती वेळ? 1 तास. 1 तास. 1 तास. बरोबर आहे ना. इथे कसं आहे? पायामध्ये खिळे ठोकले, हातामध्ये खिळे ठोकले, डोक्यावर काट्याचा मुकुट घातला. नाही संतपण मिळते हे हाटी. संतपण देवपण कुठे बाजारात विकत मिळत नाही. ते जेव्हा एखाद्याला बहाल केलं जातं तेव्हा त्यांनी मोलही त्याच्या बदल्यात खूप दिलं जातं. हेही कधी विसरू नका. विसरू नका. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी जे मोल दिलं, नाथांनी जे मोल दिलं, त्याचं मोल करता येत नाही, म्हणून त्याला अमोल म्हणावं. अमोल म्हणावं. म्हणून इथे शब्द फार सुंदर. लाज सांडोनी झाले निर्लज्ज, सासू सासऱ्याची नाही मज लाज. अगदी व्यावहारिक दृष्टिकोनातून बघू, मग सासू कोण सासरा कोण हा पुढचा भाग झाला. पण अगदी लौकिक दृष्टिकोनातून जरी कथा घेतली, त्यांना कृष्ण केव्हा भेटला? हे सगळे सोडले तेव्हा. वाळो मज जन म्हणोत शिंदळी. तुकाराम महाराज म्हणाले, ती विरहिणी गाताना कोणाला काय म्हणायचं ते म्हणू दे, व्यभिचारी म्हणू दे, काय म्हणायचं ते म्हणू दे, मी त्याला सोडणार नाही. एवढी तरी तयारी पाहिजे. ती आपल्याकडे नाही आहे. व्यवहारात असू नाही, परमार्थात असायला काही हरकत नाही. एक सांगू का व्यवहारातली गोष्ट? त्याला सहज बोलता बोलता आठवली. एक यवनांचं राज्य होतं आणि तिथे एक काझी आणि नमाज पढतो. संध्याकाळची वेळ होती, नमाज चालू होता आणि एक स्त्री आपल्या जाराला भेटायला निघाली होती. त्यांनी सांगितलं होतं, बरोबर मी 7 वाजता तुझी वाट बघतो. आणि ती घरातून कशी तरी लपून छपून सुटून जोरात निघाली होती. आणि तो वाकलेला होता, तिला वाटलं दगड आहे. ती एवढं सुद्धा म्हणाली, काय बा काही कळत नाही लोकांना, काय रस्त्यात एवढे मोठे दगड ठेवलेत. त्याच्या पाठीवर पाय दिला आणि गेली निघून. कचकन पाय दिला, निघेल पळात सुटली. हा जो वाकला होता त्याने ओळून बघितलं, त्याला परिचित होती. अरे ही तो म्हणले कुलटा, ये तो कुलटा है यार के मिलन के लिए जा रही है और मैं तो नमाज पढ़ता हूं, मेरे ऊपर पाव रख के गई. आना दो उसको. यानी आपली नमाज बंद केली आणि तिची वाट बघत बसला. आना दो कुलटा को. दानतोसा झाली. आल्याबरोबर, ए बेवकूफ, कुलटा, व्यभिचारी, जेवढ्या शिव्या होत्या तेवढ्या दिल्या. लाज वाटते का तुला? म्हणाले, मी नमाज पढत होतो आणि माझ्या पाठीवर पाय देऊन याराला भेटायला, आम्हाला माहिती आहे तू कुठे जातेस. अहो ती भयंकर रगेल होती. तिने असं वळून बघितलं, म्हणले सलाम अलैकुम. बडे मियाँ, अरे मी याराला भेटायला निघाली होती तर मला दगड तू वाटलास. तू अल्लाच्या दरबारात जाऊन मी तुला कशी दिसले? कळ. अरे तू नमाज पढत होता ना,
तू देवाची प्रार्थना करत होता ना, मग प्रार्थना करत असताना मागे वळून एवढी माझी हिस्ट्री तुझ्या समोर कशी आली की मी कुलटा आहे, मी वाईट आहे? अरे मी याराला भेटायला नाही, मी तर आहेच कुलटा, पण याराला भेटायला निघताना सुद्धा मला तू दगड वाटलास. केवळ विषयाकरता एखादा मनुष्य इतका निर्लज्ज होतो, तर निर्विषय होण्याकरता ती निर्लज्जता प्राप्त झाली तर कुठे बिघडलं. म्हणून संतांनी कोणाची पर्वा केली नाही, आपल्या रीतीने चालले. वाळू मज जन म्हणोत शिंदळी. तुकाराम महाराज फार मस्त लिहितात बरं का. आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकलिये. तात्विक अर्थ असा आहे, देहाचा सहवास केला पण देहाच्या आधाराने इच्छा पूर्ण झाली नाही, उलट वाढली, म्हणून आत्मसत्ता हा दुसरा नवरा केला. आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, आणि म्हणून व्यभिचारा टेकलिये. हा नपुसक भेटल्यानंतर मी तरी काय करू? तसं त्या देहापासून मला सुख मिळावं असं वाटलं होतं, त्या देहापासून सुख मिळालं नाही, पण दुःखच जास्ती, म्हणून त्याला सोडला. सोड चिठ्ठी घेतली. त्या देहाशी काय गेली? आदिल्या भ्रतारे काम नव्हे पुरा, म्हणून व्यभिचारा टेकलिये. म्हणून मी का व्यभिचार केला? का व्यभिचार केला? नीट अर्थ ऐका, डोकं ठेवून ऐका. मी व्यभिचाराची काही पूर्तता करत नाही आहे, नीट लक्षात घ्या. विषय ज्या लेवलनी चाललेला आहे त्या लेवलनी ऐकावा, नाहीतर गोंधळ होतो. कळलं का? ते बाबा महाराजांनी काय सांगितलं? निर्लज्ज होऊन करावं म्हणजे मी पळून जाऊ द्या. झालं, वाटोळ झालं माझ्या प्रवचनाचं. झालं का? काय काय मला सांगा, काय शेवटी राहिलं? म्हणून मी एक लक्षात ठेवा, रासलीला किंवा हे जे सांगायला हळूहळू मी तुम्हाला शिरकवतोय, त्याचा अर्थ असा आहे की तुमची मानसिक तयारी व्हावी, नाही तर गोंधळ होईल काहीतरी. नाही तर कृष्णाने 16,008 केला, आम्ही 2 केला म्हणून कुठे बिघडलं? हे असं काहीतरी भानगड होईल. तुम्ही 2 बिन करायचे नाही, एकच सूप. आपल्याला राम राहायचंय, अध्यात्माकरता कृष्णाकडे जायचंय, पण पुन्हा आपल्याला रामाच्या घरी मुक्काम करायचंय. एवढं नीट लक्षात ठेवा. मर्यादा पुरुषोत्तम हा आपल्या जीवनाचं रीत आहे, ही आपल्या जीवनाची वागण्याची पद्धत आहे, पण तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून सारभूत कृष्ण आहे.